नमस्कार. आज आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम मेंटेनन्स ह्या व्यवसायाच्या पहिल्या वर्षाच्या आठवडा क्रमांक 50 मध्ये आहोत. आज आपल्याला बघायचं आहे ITIL प्रॅक्टिसेस फॉर सर्व्हिस मॅनेजमेंट. आता ITIL म्हणजे काय? ITIL म्हणजे तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवसायांना कशी चालना द्यायची आहे, त्याचबरोबर सेवा व्यवस्थापन म्हणजे काय आणि त्याची दोघांची म्हणजे माहिती तंत्रज्ञान आणि सेवा व्यवस्थापनाची सांगड घालून आपण कसं कार्य करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. आता आपण बघूया ITIL V3 प्रॅक्टिसेस फॉर सर्व्हिस मॅनेजमेंट. आता ITIL म्हणजे काय? तर त्याची डेफिनेशन आहे, त्याचा फुल फॉर्म म्हणू शकतो आपण, इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी. What is it? It is a set of IT service management services focused on deliverance in the line of customer needs. मुलांनो, आपल्याला हे लक्षात घेणं सर्वात गरजेचं आहे की आपला फोकस हा नेहमी कस्टमर नीड्सकडे असतो, म्हणजेच ग्राहकांच्या गरजा. ग्राहकांच्या गरजा जर पुरवल्या गेल्या तरच ग्राहक हा समाधानी असतो आणि हे कशा पद्धतीने आपण करू शकतो हेच आपल्याला ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या वापराने ह्या सगळ्या गोष्टी कशा साध्य करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. आता व्हॉट आर द कन्सेप्ट्स ऑफ ITIL म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचे ही जी इन्फ्रास्ट्रक्चरल लायब्ररी आहे ह्याचे काय काय मूळ कन्सेप्ट आहेत. पहिलं म्हणजे कस्टमरला आपल्याला मॅक्झिमम डिलिव्हर केलं पाहिजे. त्याचा कॉस्ट रेशो जो आहे तो कमी असला पाहिजे. रिस्क फॅक्टर जो आहे तो सुद्धा कमी असला पाहिजे. व्हॅल्यू कस्टमर हे पण सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, म्हणजे डिलिव्हर द मॅक्झिमम सर्व्हिस व्हॅल्यू टू कस्टमर्स is a very important concept. The third one is optimize the use of resources and capabilities. म्हणजे आपल्याकडे काय काय रिसोर्सेस आहेत आणि आपल्या काय काय कॅपॅबिलिटीज आहेत ह्या दोन्हीचा मॅक्झिमम वापर करून आपल्याला कस्टमरला सॅटिस्फाय करायचं आहे. सर्व्हिसेस शुड ऑफर द बेस्ट युटिलिटी अँड ट्रस्टवर्दी वॅरंटी. म्हणजेच आपण ज्या काही सर्व्हिसेस देणार आहोत ह्या उच्च दर्जाच्या असल्या पाहिजेत, त्याचबरोबर विश्वासूपणा सुद्धा त्या गोष्टीमध्ये असला पाहिजे. ऑल प्रोसेसेस शुड बी प्लॅन्ड फॉर द स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्स. आपण जे काही प्लॅनिंग करू ते एक धोरण ठेवून समोर एक स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह ठेवून त्या पद्धतीने प्लॅन करायचं आहे. Roles should be defined clearly for task-oriented collective efforts. म्हणजे जिथे जिथे आपल्याला एखादा टास्क पूर्ण करायचा आहे, डेडलाईन आहे, त्या ठिकाणी आपलं कार्य काय आहे, आपला रोल काय आहे हे एकदम क्लिअर असलं पाहिजे. सर्व्हिस मॅनेजमेंट कन्सेप्ट्स म्हणजेच सेवा व्यवस्थापनाचे काय मूळ कन्सेप्ट आहे. इट इज डिफाइंड ॲज अ सेट ऑफ स्पेशलाइज्ड ऑर्गनायझेशनल कॅपॅबिलिटीज फॉर एनेबलिंग व्हॅल्यू फॉर कस्टमर्स इन द फॉर्म ऑफ सर्व्हिसेस. आता आपण कस्टमरला समाधानी करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर त्याच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आपल्याला एक स्पेशलाइज कमिटी निर्माण करून किंवा आपल्या टीमवर्क अशा पद्धतीने असलं पाहिजे की कस्टमर जो आहे त्याच्या सर्व्हिसेस आपल्याकडनं ज्या मिळालेल्या आहेत कस्टमरला, त्यामुळे कस्टमर समाधानी असला पाहिजे. आता आपण बघणार आहोत सर्व्हिस स्ट्रॅटेजी. ITIL सर्व्हिस स्ट्रॅटेजी डिफाइन्स द सर्व्हिसेस ॲज द ॲसेट्स अँड देन going forward to maintain and implement the strategy.
ॲसेट्स म्हणून सर्व्हिस स्ट्रॅटेजीचा म्हणजे सेवा व्यवस्थापनाचा आपण वापर करतो. The principle of ITIL service strategy addresses the issues pertaining to corporate governance and compliance, business processes, policies, decision making, corporate culture and service improvement. शेवटी सर्व्हिस स्ट्रॅटेजी म्हणजे सेवा व्यवस्थापन ह्याच्यामधून आपली सर्व्हिसची क्वालिटी इम्प्रूव्ह होणं हे गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी प्रॉपर डिसिजन मेकिंग पाहिजे. आपलं गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असू दे किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असू दे, जिथे म्हणजे पब्लिक किंवा प्रायव्हेट काहीही असलं तरी सुद्धा फायनल आपला मूळ हेतू काय असला पाहिजे, वी शुड बी एबल टू गिव्ह मॅक्सिमम सर्व्हिस टू आवर कस्टमर. त्यानंतर सर्व्हिस डिझाईन आहे. ITIL service design deals with the issues of capacity management, continuity management, supplier management, service catalog management. आपली काय कपॅसिटी आहे काम करण्याची ह्याच्यावरती आपलं सर्व्हिस डिझाईन अवलंबून आहे. त्याचबरोबर नुसती कपॅसिटी नाही तर कंटिन्युटी म्हणजे सातत्य काय आहे मॅनेजमेंटचं. त्याचबरोबर सप्लायर मॅनेजमेंट म्हणजे जे सप्लाय करणारी टीम आहे ती किती आपली सक्षम आहे. त्याचबरोबर सर्व्हिस कॅटलॉग मॅनेजमेंट म्हणजे सर्व्हिस कॉल्स जे येतात ते अटेंड करणं, पुन्हा फीडबॅक घेणं कस्टमरकडनं, ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत ह्या सगळ्या सेवा आपल्या किती सक्षम आहेत त्यावर सर्व्हिस डिझाईन अवलंबून आहे. त्यानंतर आपण येतोय सर्व्हिस ट्रान्झिशनकडे म्हणजेच सेवा संक्रमणाकडे. ITIL service transition guidelines address the activities aligned to change evaluation, change management, project management, application development, release and deployment management, service validation, service asset management, knowledge management. आता ह्या सगळ्या ज्या ॲस्पेक्ट्स आहेत प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या, ॲप्लिकेशनच्या, ह्या सगळ्या एकेका फेजमधनं गेल्या पाहिजेत. म्हणजेच आपल्याला जर कंपनीच्या फायद्यासाठी किंवा आपल्या ऑर्गनायझेशनच्या फायद्यासाठी काहीतरी रेव्होल्युशनरी चेंज आणायचं असेल, म्हणजे काहीतरी बदल घडवून आणायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे आपला स्टाफ सक्षम पाहिजे. मॅनेजमेंटच बदलायची असेल तर त्यासाठी पण आपल्याकडे एक्सपर्टाईज तयार असले पाहिजेत. प्रोजेक्ट वेगळेच घ्यायचे आहेत, वेगळ्या मुलांना घेऊन घ्यायचे आहेत. देन ऑल्सो वी नीड अ टास्क. ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या टास्क दिलेल्या आहेत ह्या सगळ्या टास्कमधलं जे ट्रान्झिशन आहे ते मॅनेज करण्यासाठी पण सर्व्हिस व्हॅलिडेशन आहे, सर्व्हिस ॲसेट्स मॅनेजमेंट आहे आणि नॉलेज मॅनेजमेंट आहे. त्यानंतर सर्व्हिस ऑपरेशन सेवा कार्य हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. It addresses the activities aligned to event management, incidental management, request fulfillment, access management, problem management, IT operation controls, facilities management, application management, technical management. म्हणजे एखादा इव्हेंट आपल्याला अरेंज करता येणं गरजेचं आहे आपल्या कंपनीमध्ये. मग तो इव्हेंट एखादा कार्यक्रम असेल, बाहेरनं एखादं ट्रेनिंग अरेंज करायचं असेल किंवा इन हाऊस ट्रेनिंग असेल किंवा आपल्याला प्रोडक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी काही वेगळे ॲस्पेक्ट्स असतील, ते वेगवेगळे इव्हेंट्स आहेत ते मॅनेज करणारी एक टीम पाहिजे. इन्सिडेंट मॅनेजमेंट म्हणजेच जर काहीही हादसा घडला, जर कुठल्याही प्रकारची अघटित घटना घडली तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे काय काय पॉलिसीज आहेत हे समजावणारं एक डिपार्टमेंट पाहिजे. रिक्वेस्ट फुलफिलमेंट अर्थातच रिक्वेस्ट जी आहे ही ग्राहकांची आहे आणि ती फुलफिल करणं म्हणजे ग्राहकाला समाधान करणं, ग्राहकांचं समाधान करणं हे आपल्या परम कर्तव्य आहे. त्याचबरोबर ॲक्सेस मॅनेजमेंट म्हणजेच आपण हे जे वेगवेगळे टास्क करतोय त्या कुठल्या टास्कचा ॲक्सेस कुणापर्यंत असला पाहिजे हे सगळ्या गोष्टी हँडल करणारी एक मॅनेजमेंट. त्याचबरोबर प्रॉब्लेम मॅनेजमेंट म्हणजे जे काही ऐन वेळेला जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत आपल्याला
ते सगळे मॅनेज करणारी एक मॅनेजमेंट. ऑपरेशन कंट्रोल, IT ऑपरेशन कंट्रोल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण जिथे जिथे माहिती तंत्रज्ञान येतं तिथे तिथे मेंटेनन्सची गरज लागते आणि तिथे तिथे नॉनस्टॉप काम करणारी यंत्रणा असणं गरजेचं आहे. सो दिस ऑपरेशन कंट्रोल इज अ 24 hours जॉब. फॅसिलिटीज मॅनेजमेंट, वेगवेगळ्या आपल्याकडे काय फॅसिलिटीज आहेत ते मॅनेज करणारी आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणारी एक टीम. ॲप्लिकेशन मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टींचे जे वेगवेगळ्या पद्धती हँडल कशा करायच्या हे सांगणारी आपली ॲप्लिकेशन मॅनेजमेंट. सगळ्यात महत्त्वाचं आहे टेक्निकल सपोर्ट, टेक्निकल मॅनेजमेंट. जर टेक्निकल मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर वातावरण व्यवस्थित निर्माण राहील. त्यानंतर शेवटचा भाग आहे ह्याचा, तो म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, सतत सुधारणा. ही आपण कुठल्याही लेवलला गेलो, कुठेही असलो, घरी असा, तुम्ही घरात काम करा, तुमचं स्वतःचं वर्कशॉप असू दे, तुम्ही कंपनीमध्ये जा किंवा तुम्ही उद्या स्वतःचं काही फ्रीलान्सिंग करा, कुठल्याही ठिकाणी कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, सातत्याने सुधारणा ही गरजेची आहे. मग ह्याच्यासाठी वेगळे वेगळे कॉन्सेप्ट्स आहेत. कुठले आहेत ते? पहिला म्हणजे हा कॉन्सेप्ट आपण बघूया कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटचा, प्लॅन डू चेक ॲक्ट, PDCA. कुठलीही गोष्ट आधी प्लॅन करणं गरजेचं आहे, तिला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. इम्प्लिमेंट केलेली वस्तू जी आहे, जी गोष्ट आहे, ही बरोबर आहे की नाही ही चेक करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि ती चेक झाल्यानंतर त्याप्रमाणे वागणं म्हणजे ॲक्ट करणं हे गरजेचं आहे. आणि ही सायकल कंटिन्युअस चालू राहिली पाहिजे. आपण जे काय प्लॅन करतोय ते केल्यानंतर योग्य आहे की नाही ह्याचा कुठेतरी चेक असला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागतोय की नाही ह्याचं सुद्धा कुठेतरी अंकुश असला पाहिजे. म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट ही सातत्याने चालू राहते. त्यानंतर हा जो एक कन्सेप्ट आहे हा पण सातत्य सुधारण्याचाच आहे. मुडा, मोरी, मुरा हे जे आहेत हे जॅपनीज शब्द आहेत. मुडा म्हणजे वेस्ट कंट्रोल. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता आपण बघतोय ड्राय वेस्टचं आणि वेट वेस्टचं आपण किती बायफर्केशन्स करतो, ते सगळं सेग्रिगेट करून वेगवेगळ्या ठिकाणी आपण घरी सुद्धा हे काम करतो. सगळीकडे आपण हे काम केलं पाहिजे, सातत्याने केलं पाहिजे. मुरी म्हणजे ओव्हरबर्डन हे सातत्याने टाळलं पाहिजे. ओव्हरबर्डन झाल्यानंतर आपल्या परफॉर्मन्सवरती, आपल्या कामावरती, आपल्या उत्पादकतेवरती म्हणजे प्रोडक्टिव्हिटीवरती सगळ्याचा परिणाम होत असतो. त्यानंतर मुरा आहे म्हणजे अनइव्हननेस, म्हणजे आज आपण एक केलं, उद्या वेगळंच काहीतरी करतोय, परवा अजून काहीतरी वेगळं करतोय, असं नाही. आपल्या कामामध्ये रेग्युलर सातत्य पाहिजे. आज मी हे एवढा भाग पूर्ण केलाय, उद्या ह्याच्या पुढचा करीन, परवा त्याच्या पुढचा करीन. सातत्य ठेवलं तर आपलं काम व्यवस्थित होतं. अदरवाईज अनइव्हननेस विल नॉट हेल्प अस. त्यानंतर जे आहे कंटिन्युअस क्वालिटी जर इम्प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे की आपण करंट स्टेट, आत्ता मी कुठे आहे आणि माझं फ्युचर मला कुठे प्लॅन करायचं आहे. मग मी आज जर समजा माझ्याकडे एक छोटंसं घर आहे, छोटंसं माझ्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या लिमिटेड आहेत समजा, तर मला अजून पुढच्या 10 वर्षांनी काय काय करणं गरजेचं आहे. माझ्याकडे फ्लॅट हवा आहे का, मी माझ्या मुलांना, माझ्या पुढच्या पिढीला चांगलं शिक्षण देऊ शकतोय का, मग त्या सगळ्या गोष्टींसाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. नुसतंच शिक्षण आणि घर हे नाही तर आपली तब्येत सांभाळणं, आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाची तब्येत सांभाळणं आणि आपली कॉस्ट जी आहे म्हणजे लिव्हिंग लाईफस्टाईल जी आहे ती नेहमी अगदी उच्च दर्जाची न ठेवता मध्यम दर्जाची ठेवणं, जेणेकरून आपल्यावरती एकदम लोड येणार नाही खर्चाचा. तर हे सगळं जे आहे हे लोकांबरोबर, प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी बरोबर एकत्र येऊन आपण आपलं फ्युचर स्टेट करत असतो. मग ते कंपनीचं असू दे किंवा आपलं वैयक्तिक असू दे. तर
हे आपल्याला प्लॅन करता आलं पाहिजे. फ्युचर स्टेट ही नेहमी प्रत्येकाला प्लॅन करता आली पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे ते DMAIC, that is Lean Six Sigma. D stands for define, M stands for measurement, A stands for analyzing, I stands for improvement and C stands for control. जर आपण जे आपल्याला काम करायचं आहे ते व्यवस्थित डिफाईन केलं, आपल्याला किती गोष्टी त्याच्यासाठी लागणार आहेत ह्याचं मेजरमेंट परफेक्ट घेतलं, त्याचं ॲनालायझेशन परफेक्ट केलं, म्हणजे त्याची विक्री आहे की नाही, पुढे त्याला स्कोप आहे की नाही, हे आपण ॲनालाइज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट सतत करत राहणं आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवणं. ह्या सगळ्या गोष्टी जर सातत्याने आपण करत राहिलो तर आपण नक्कीच सतत सुधारणेकडे पुढे जात राहू. त्यानंतर अजून एक इम्प्लिमेंटेशनची पद्धत आहे सतत सुधारणेची, ती म्हणजे काइझन. काइझन काय करताय आपल्याला की आपला परफॉर्मन्स आणि प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच कामगिरी आणि उत्पादकता ह्या दोन्ही गोष्टी सतत इम्प्रूव्ह झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपली इन्व्हॉल्वमेंट गरजेची आहे, आपल्याला प्रॉब्लेम्स कळणं गरजेचं आहे, त्याच्यावरती योग्य सोल्युशन्स निघणं गरजेचं आहे. सोल्युशन्स निघाल्यानंतर ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आपण केलेलं इम्प्लिमेंटेशन हे योग्य आहे की नाही ह्याच्यावरती चेक मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण हे जे काही काम करतोय ते स्टँडर्डाइज आहे की नाही, क्वालिटीला धरून आहे की नाही हे गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण ही जी सायकल फॉलो करतोय इन्व्हॉल्वमेंटची, प्रॉब्लेम सॉल्विंगची, सोल्युशन्स मेकिंगची, इम्प्लिमेंटेशनची, चेकिंगची आणि स्टँडर्डायझेशनची, ती सतत रिपीट करणं सुद्धा गरजेचं आहे. दॅट विल गिव्ह यू अ प्रॉपर काइझन, दॅट इज आपली कामगिरी आणि आपली उत्पादकता ही सतत सुधारणा. आता ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे आपण जे माहिती तंत्रज्ञानाला व्यवसायांना चालना देण्याची जी पद्धत बघितली, ह्याचे काय फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे आपल्या प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती बेटर होते, कस्टमर सॅटिस्फॅक्शन एनहान्स होत आहे. त्याचबरोबर अंडरस्टँडिंग बिटवीन इंडस्ट्रीज, IT अँड बिझनेस इज इम्प्रूव्हिंग, रिस्क मॅनेजमेंट कव्हर होते ह्याच्यामध्ये, बेटर सर्व्हिस मॅनेजमेंट टू अकॉमोडेट बिझनेस चेंजेस, म्हणजे जे काही व्यवसायांमध्ये बदल होत आहेत काळानुसार त्यांच्यामध्ये जे चेंजेस होत आहेत ते अकॉमोडेट करण्याची शक्ती जी आहे, बेटरमेंट जी आहे ती मिळते आपल्याला. कॉस्ट कमी होत आहे, प्रोडक्टची कॉस्ट कमी होते, आपले ॲसेट्स इम्प्रूव्ह होत आहेत. त्याचबरोबर कॉस्ट मॅनेजमेंट जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते आहे. Okay, so this was all about तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानच्या सहाय्याने व्यवसायांना चालना.